ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जिल्हास्तरीय जयंती महोत्सवाच्या वतीने मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। या जयंतीची संकल्पना जवळपास आमचे मार्गदर्शक मित्र प्रवीण खंदारे यांनी 2011ला आमच्यासमोर मांडलेली होती आणि पहिले 4-5 वर्ष आपण अशी डीजे मुक्त आणि जयंती कशी असावी असं स्वरूप आपण 2011-12ला ठेवलेलं होतं आणि मध्यंतरी काही काळ गेल्यानंतर आज पुन्हा एकदा आपण डीजे मुक्त बॅनर मुक्त अशी जयंती साजरी करण्याचा संकल्प केला आहे आणि त्यातलं हे आता जे दुसरं पाऊल आता आपण येत्या 14 तारखेला टाकणार आहोत। या जयंतीच्या या समितीच्या वतीने मी पुन्हा एकदा आपले स्वागत करतो आणि आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय प्रवीणदादा खंदारे यांना विनंती करतो की आपण या एकूणच जयंती मंडळाची म्हणजे राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हास्तरीय जयंती महोत्सवाची भूमिका आणि कार्यकारिणी ही आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या समोर ठेवावी। सर्वांना नमस्कार। 5 मिनिटं उशीर झालं, सर्व पत्रकारांची मी दिलगिरी व्यक्त करतो। 15 मिनिटं 20 हरकत 25 मिनिटं उशीर झाला आहे, त्यामुळे सर्व पत्रकारांची मी दिलगिरी व्यक्त करतो। आज जे फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून आपण हे राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव साजरा करत आहोत आणि या 14 तारखेला भव्य रॅली निघणार आहे। अध्यक्ष म्हणजे आपण कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर करणार आहोत। एकूणच पाहता सर्वच भाषणांमध्ये आपण म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर असो किंवा शिवाजी महाराज असो या महापुरुषांना चौकटीमध्ये बांधणे, पण त्या चौकटीच्या बाहेर काढायचा मी पत्रकार असल्यामुळे अनेक वेळा भाषणं ऐकलेली आहेत, पण त्या माध्यमातून कधी काही झालेलं नाही। तर आम्ही 2011पासून जो आहे ते सामाजिक उपक्रम जे आहेत ते अनेक केलेले आहेत। तेव्हापासूनच वाटायचं की असं काही करता येईल का, पण अनेक दिवसानंतर आत्ता मात्र वाटतंय की आता ही भूमिका आपणच घेतली पाहिजे। मला वाटलं कोणतरी करेल, पण काही दिसलं नाही, त्यामुळे आपणच ही भूमिका घेतली की महापुरुषांच्या जसं की शाहू महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, यांना विशिष्ट जाती धर्मामध्ये लोकांनी चौकटीमध्ये ठेवलेले आहेत। ह्या चौकटी जे आहेत हे आपण मुक्त करायचा असा आमचा मानस होता आणि ठरवला। आणि आमचे जे बंधू होते सिद्धू एडके असतील, मगरे असतील, अमोल जोंधळे असतील, हे सर्व जे मित्र आहेत, मी एखादी संकल्पना मांडली तर ते नाही म्हणत नाहीत, एकदम बड्या म्हणतात। माझे मित्र सतीश मोहिते आहेत, आत्ता मागे आम्ही उत्कृष्ट जयंती म्हणून कार्यक्रम घेतला, सतीश मोहितेंना पण खूप आवडला आणि सर्वच मुजीब असतील, सर्वच माझे जे नांदेड जिल्ह्यातले सर्व पत्रकार आहेत हे माझ्या पाठीशी आहेत असं मला वाटतं। आणि त्यामुळेच आपण हे जे जयंती मंडळ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव, त्यामुळं आपण विशेष सर्व धर्मीय आपण या जयंती मंडळामध्ये समावेश केलेला आहे। ओबीसी नेते इबिदार सर असतील, गिरीश भाऊ असतील, डॉक्टर शिंदे असतील किंवा मेडके साहेब असतील, हे असं सर्व जाती धर्माचे जयंती महोत्सव साजरा करण्याचा आपण मानस ठेवलेला आहे। आणि येत्या 14 तारखेला आपण हा जो महोत्सव खूप हर्षोल्लासात आपण हे करणार आहोत। आणि या ठिकाणी मी ह्या जी कार्यकारिणी आहे राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव याची कार्यकारिणी या ठिकाणी मी जाहीर करतोय। तर अध्यक्ष म्हणून जे आहेत गिरीश जाधव हे यांची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे। गिरीश भाऊचं सांगायचं म्हटलं तर अनेक क्षेत्रामध्ये ते सामाजिक उपक्रम राबवतातच, पण शाकुंतल एक्सलन्स ही त्यांची शाळा आहे आणि सामाजिक उपक्रम जे असतील, मराठा सेवा संघ असेल किंवा इतर कोणत्याही चळवळीमध्ये गिरीश भाऊ जे आहे ते हिरिरीनं भाग घेतात, हे एक मला सांगायचं आणि त्यांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो। उपाध्यक्ष जे आहेत डिग्निटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सुयश शिंदे यांचंसुद्धा स्वागत करतो। डॉक्टर जे असले तर आता डॉक्टरी व्यवसाय कसा आहे तुम्हालाही माहिती आहे, पण तरीसुद्धा आपली सामाजिक बांधिलकी जी आहे ते डॉक्टर सुयश शिंदे या ठिकाणी करत आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो। आणि आत्ता सर्वात तिसरं महत्त्वाचं म्हणजे सचिव पदासाठी आपले नांदेड जिल्ह्याचे उद्योजक आणि आपल्या समूहातले पत्रकारितेमध्ये असलेले आणि सामाजिक बांधिलकी जी आहे जपणारे बालाजी इबिद्दार सर यांचं या ठिकाणी आपण निवड करतो सर्वानुमते आमच्या संयोजन समितीच्या वतीनं, त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। त्याच पद्धतीनं
जलसिंचन विभागाचे जे आहेत गजानन मेंढके सर हे सचिव यांची आपण जे निवड करण्यात आलेली आहे. आदिवासी समाजाचे आहे सर आणि म्हणजे विद्यार्थी चळवळीपासूनच त्यांनी जे आहे अनेक चळवळीमध्ये काम केलेले आहे आणि आता सिंचन विभागामध्ये ते कार्यरत आहेत. त्यांचंही खूप या ठिकाणी मी अभिनंदन करतो. त्याच पद्धतीनं म्हणजे ओबीसी नेते महेंद्र देमगुंडे यांचंसुद्धा या ठिकाणी मी अभिनंदन करतो. त्यांचं कोषाध्यक्षपद यांना आपण जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं आपल्या पत्रकारी क्षेत्रातले जे मित्र आहेत, लोकशाही न्यूज चॅनलचे पत्रकार कमलाकर बिराजदार हे सदस्य म्हणून आपण त्यांची निवड केलेली आहे. आणि दुसरी जे आहेत ते INS न्यूज चॅनलचे प्रतिनिधी आहेत प्रवीण कुमार देशमुख, यांचं पण खूप खूप अभिनंदन करतो. आणि यापुढं आपण जयंती महोत्सवामध्ये सर्वांनीच आमच्यासोबत असावं, कारण सर्व जाती धर्माचा आणि आपला पण एक धर्म आहे पत्रकारिता धर्म, तर सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं हे मी विनंती करतो. आणि पुढील सूत्र मागणी करतो. सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि सर्वांचे अभिनंदन करून आपण आपल्या एकूणच प्रथा परंपरा आणि संस्कृतीनुसार आपण सर्वांचे या ठिकाणी शाल आणि हार देऊन सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. सर्वप्रथम राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हास्तरीय जयंती महोत्सवाचे ज्यांनी आताच आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय प्रवीण खंदारे यांनी जाहीर केलं की अध्यक्ष जे आहेत ते आमचे आदरणीय मार्गदर्शक गिरीश भाऊ जाधव यांचा सन्मान मी प्रवीण खंदारे सरांना अशी विनंती करतो की आपण अध्यक्ष महोदयाचा सन्मान या ठिकाणी करावा. डीजे मुक्त आणि बॅनर मुक्त जयंतीचा संकल्प घेऊन ही सर्व टीम पुढे जात आहे. आदरणीय सरांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. यानंतर या जयंती मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून डिग्निटी हॉस्पिटलचे संचालक आमचे मित्र आदरणीय डॉक्टर सुयश शिंदे सरांचा देखील सन्मान मी प्रवीण खंदारे सरांना विनंती करतो की त्यांनी सन्मान सरांचा करावा. यानंतर या जयंती मंडळ सचिव म्हणून ज्यांची निवड झालेली आहे असे सन्माननीय उद्योजक आदरणीय बालाजी इबिलदार सरांचा सन्मान मी प्रवीण खंदारे सरांना विनंती करतो की सरांचा देखील सन्मान या ठिकाणी करावा. सहसचिव आमचे मित्र गजानन मेंढके सर जलसंपदा विभाग त्यांचा देखील सन्मान मी प्रवीण खंदारे सरांना विनंती करतो की आपण मेंढके सरांचा देखील सन्मान या ठिकाणी करावा. त्यानंतर कोषाध्यक्ष आमचे मित्र महेंद्र देमगुंडे सरांचा देखील सन्मान मी प्रवीण खंदारे सरांना विनंती करतो. कमलाकर सर दुसरे आमचे मित्र या जयंती मंडळाचे सदस्य म्हणून आणि एकूणच ज्यांनी अनेक संकल्पना समोर मांडल्या असे आमचे मित्र प्रवीण कुमार देशमुख यांचा देखील सन्मान मी प्रवीण खंदारे सरांना विनंती करतो की प्रवीण कुमार देशमुख सरांचा सन्मान या ठिकाणी करावा. आपल्याला पुढच्या वर्षी जे आहे शाहू महाराजांची जयंती जी आहे ती आपल्याला हत्ती आणायचा आपला संकल्प आहे. हत्तीवरून साखर वाटायची शाहू महाराजांची जयंती. त्यामागं पण ऐतिहासिक संदर्भ आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पहिल्यांदा बॅरिस्टर झाले होते त्यावेळेस शाहू महाराजांनी हत्तीवर साखर वाटली. तो संदर्भ घेऊन आपण शाहू महाराजांच्या जयंतीला हत्तीवर साखर वाटायचा पण मानस आहे. आणि एकूणच पाहता महात्मा फुले असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, यांच्या जयंतीला आपण कुठंतरी म्हणजे चौकटीमध्ये न ठेवता आपल्याला सर्वांसाठी आणि सर्वसमावेशक जयंती आपल्याला साजरी करायची. आपण 2011 सामाजिक दृष्टिकोन ठेवून आपण काम करतोय. कारण जे माझ्याकडे 500 मुलींचं लेझिम पथक होतं त्या मुलींना इंग्रजी आणि गणिताचं पण आपण तिथून ट्युशन घेतलेलं आहे जनता कॉलेजच्या बेरामध्ये. असे सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हे उपक्रम जे आहेत ते आपण राबवत आहोत. आणि यापुढेही खूप चांगल्या संकल्पना आहेत. एक एक कंप्लीट होतील तशा आपण पुढेही करणार आहोत.
आपण अल्पोपहार येईपर्यंत आपण मी सरांना डॉक्टर सुयश शिंदे सरांना विनंती करतो की आपण सर्व पत्रकार बांधवांचं आणि सर्व जनतेचे आभार बसून करू पट फुले शाहू आंबेडकर मेमोरियल ट्रस्टच्या वतीने येणाऱ्या 14 एप्रिल 2026 रोजी राष्ट्रनिर्माते संविधान निर्माते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं आयोजन या ठिकाणी आयोजनाच्या पत्रकार परिषदेसाठी आपण सगळेजण आलात. प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेले न्यूज चॅनल्स असतो, त्या सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आहेत आणि मनापासून दिलगिरी पण व्यक्त करतो आहेत. आपल्याला थोडा वेळ वाट बघावं लागली, उशीर झाला. इतकं सुंदर कार्यक्रम, इतकी सुंदर जयंती, मी तर म्हणतोय महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये हा कन्सेप्ट असा पहिल्यांदाच असणार की सर्व धर्म समावेशक, सर्व वर्ग समावेशक जयंती मंडळ स्थापन होऊन सर्वांनी मिळून एक आगळीवेगळी व्यसनमुक्त, पावतीमुक्त, त्यानंतर DJ मुक्त एवढी सुंदर अशी जयंतीचं आयोजन यावर्षी नांदेड जिल्ह्यामध्ये होत आहे. तरी नांदेडमधील सर्व जनतेने या रॅलीमध्ये सहभागी व्हावं आणि आमचा आणि महापुरुषाच्या जयंतीचा जो काही आनंद आहे तो द्विगुणित करावा एवढी विनंती करतो. बस. तुम्ही आल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. आणि सर्व पत्रकार मित्रांना सांगतो की सगळ्यांना प्रेस नोट आणि फोटो मी काय व्हॉट्सअप ग्रुपवर टाका.